ब्रह्मगिरीवर वृक्षारोपणाचा सामाजिक संदेश. ब्रह्मगिरीवर वृक्षारोपणाचा उपक्रम. नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वतावर आज वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रशासनातील अधिकारी या उपक्रमात सहभागी झाले. शासकीय वाहनांचा ताफा टाळला. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वरकडे जाताना मंत्र्यांसह जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपल्या शासकीय वाहनांचा ताफा न नेता सार्वजनिक बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. स्वतः तिकीट काढून बसने प्रवास. मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः बसचे तिकीट काढले आणि सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे बसमधून त्र्यंबकेश्वरचा प्रवास केला. व्हीआयपी संस्कृतीला फाटा. शासकीय पदावरील व्यक्तींनीही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन मिळावे आणि अनावश्यक वाहनांचा वापर टाळावा असा संदेश या कृतीतून देण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश. ब्रह्मगिरीवरील वृक्षारोपणासोबतच सार्वजनिक वाहतूक आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न यावेळी पाहायला मिळाला. अधिकाऱ्यांचा साधेपणाचा आदर्श. मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः बसचे तिकीट काढून प्रवास केल्याने प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही सामान्य नागरिकांप्रमाणे सार्वजनिक सुविधांचा वापर करू शकतात हा आदर्श यावेळी समोर आला. कृतीतून सामाजिक संदेश. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमातून केवळ झाडे लावण्याचा नव्हे तर पर्यावरणपूरक जीवनशैली आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सामाजिक संदेश देण्यात आला. आज भाऊ त्र्यंबकेश्वरला बसनी जात आहे. आज आम्ही थोडी शिस्त लावलेली आहे. गेल्या वेळी खूप गर्दी झाली होती, ट्रॅफिक जाम झालं होतं आणि त्र्यंबकेश्वरला म्हणजे आता खूपच गर्दी झाली होती. तसं तसे पोलीस अधिकाऱ्यांची व्यवस्था बघितली आणि या वेळेला मात्र मीटिंग घेऊन बैठक घेऊन जिल्हाधिकारी स्वतः आहेत, एसपी साहेब या ठिकाणी आहेत आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की गाड्या पुढे जाऊ द्यायच्या नाही. त्या कुणाची असेल, आमच्यावरही असल्या तरी इथे गाड्या थांबवायच्या, इथून बसमधून प्रवाशांना पाठवायचं आणि म्हणून आम्ही सुद्धा आता गाड्या या ठिकाणी थांबवलेल्या आहेत त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे आणि सर्व बसने पुढे जात आहोत. ब्रह्मगिरीला आमचा कार्यक्रम आहे, मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, अतिशय मोठा कार्यक्रम या ठिकाणी आहे. माननीय राजेंद्र सिंगजी या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आम्ही आता बसने तिकडे निघालेलो आहोत. पत्रकार मागे चला पण तिकीट काढून कंडक्टर मागे इकडे आज भाऊ त्र्यंबकेश्वरला बसनी जात आहे. आज आम्ही थोडी शिस्त लावलेली आहे. गेल्या वेळी खूप गर्दी झाली होती, ट्रॅफिक जाम झालं होतं आणि त्र्यंबकेश्वरला म्हणजे आता खूपच गर्दी झाली होती. तसं तसे पोलीस अधिकाऱ्यांची व्यवस्था बघितली आणि या वेळेला मात्र मीटिंग घेऊन बैठक घेऊन जिल्हाधिकारी स्वतः आहेत, एसपी साहेब या ठिकाणी आहेत आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की गाड्या पुढे जाऊ द्यायच्या नाही. त्या कुणाची असेल, आमच्यावरही असल्या तरी इथे गाड्या थांबवायच्या, इथून बसमधून प्रवाशांना पाठवायचं आणि म्हणून आम्ही सुद्धा आता गाड्या या ठिकाणी थांबवलेल्या आहेत त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे आणि सर्व बसने पुढे जात आहोत. ब्रह्मगिरीला आमचा कार्यक्रम आहे, मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, अतिशय मोठा कार्यक्रम या ठिकाणी आहे. माननीय राजेंद्र सिंगजी या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आम्ही आता बसने तिकडे निघालेलो आहोत. पत्रकार मागे चला पण तिकीट काढून कंडक्टर मागे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.